शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक खरातचे संबंध असल्यावरून बऱ्याच नेत्यांवर आरोप केले. सरकारमधले नेते खरातच्या आहारी गेलेत, खरातला इतके दिवस त्यांनी अभय दिलं अशी टीकाही केली. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कॅप्टन अशोक खरातच्या संस्थांना पाणी मिळालं ते कुणामुळे असा प्रश्न विचारण्यात आल्यावर राऊतांनी पाणी कोणी दिलं हे मुद्दे नाहीत असं म्हणत या प्रश्नालाच बगल दिली. मागच्या काही दिवसात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण प्रचंड गाजतंय. त्यानं महिलांवर केलेले अत्याचार, राजकीय लागेबांधे, त्याच्या चुकीच्या ठरलेल्या भविष्यवाण्या अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. पण या सगळ्यात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. अशोक खरात ठाकरे सरकारचा लाभार्थी होता. ऐन कोविड काळात खरातच्या संस्थांसाठी ठाकरे सरकारनं GR काढला होता. पण हा निर्णय काय होता? महायुती सरकारनं हा निर्णय आता मागे कसा घेतलाय? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. कॅप्टन अशोक खरातच्या साम्राज्याची सुरुवात झाली ती नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातल्या एका ऑफिसमधून. तिथं भक्तांचा राबता वाढला, देणग्या वाढल्या आणि अशोक खरातनं मिरगावमध्ये 15 एकर जमीन विकत घेतली. याच जागेवर त्यानं ईशान्येश्वर मंदिर बांधलं. श्री शिवनिका ट्रस्ट स्थापन केला. आपल्या ऑफिसमध्ये येणाऱ्या भक्तांना तो वेगवेगळे रत्न विकायचा. मग त्यांना सांगायचं, नुसतं ही रत्न घेऊन भागणार नाही तर तुम्हाला ईशान्येश्वर मंदिरात येऊन पूजा करावी लागेल. मोठमोठे नेतेसुद्धा खरातच्या भेटीसाठी, पूजा करण्यासाठी याच मंदिरात यायचे. त्यामुळे त्याच्या शिवनिका संस्थानांच्या मंदिरात बरीच गर्दी वाढली होती. जशी इथं गर्दी वाढली तशी इथं सुखसुविधांची गरजसुद्धा वाढली. तेव्हा त्यानं दारणा धरणामधून आपल्या संस्थांना पाणी मिळण्याची जुळणी केली. राज्यात तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडी सरकार होतं. सरकारच्या जलसंपदा विभागानं 31 मार्च 2020ला एक GR काढला. या GRनुसार मिरगाव इथं असलेल्या श्री शिवनिका संस्थांना दारणा धरणाच्या गोदावरी उजवा तट कालव्याच्या माध्यमातून पाणी आरक्षित करण्यात आलं. या शासकीय आदेशानुसार बिगर सिंचन वापरासाठी 0.039 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 29 लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. हे पाणी दारणा धरणाच्या गोदावरी उजवा तट कालव्याच्या माध्यमातून उचलण्यास मंजुरी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या GRबद्दलचा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता असं सांगण्यात येतंय. म्हणजेच राज्यात कोविडचं संकट असताना अशोक खरातच्या संस्थांना पाणी देण्याच्या निर्णयाला प्राधान्य देण्यात सरकारनं तत्परता का दाखवली असा प्रश्न आता विचारला जातोय. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा GR मंजूर होण्यात लेटर ऑफ सपोर्टची भूमिका महत्त्वाची होती. प्रत्यक्ष पाणीपुरवठा हा धरणातल्या उपलब्ध साठ्यावर अवलंबून असतो. मात्र आपल्या ताकदीचा वापर करून संस्थांना थेट कायमस्वरूपी धरणातून पाणी मिळवण्याची तजवीज केल्याचं सांगितलं जातंय. पण आता हे लेटर ऑफ सपोर्ट कुठल्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी दिलं का याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. खरातला हे पाणी बिगर सिंचनासाठी मिळालं होतं, पण तो या पाण्याचा वापर बाग फुलवण्यासाठी करत होता अशी चर्चा आहे. एका वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार गोदावरी उजवा कालवा पाथरे गावाजवळून जातो. या शिवारात खरातनं काही गुंठे जागा कालव्यालगत घेतली आणि तिथे मोठी विहीर खोदली. कालव्याला आवर्तन सुटलं की ही विहीर पाण्यानं भरते. त्यातही खरातनं स्थानिकांचा विरोध झुगारून लावत ही विहीर खोदल्याची चर्चा आहे. 25 हॉर्स पॉवरचे वीज पंप लावून हे पाणी संस्थांपर्यंत नेलं. या श्री शिवनिका संस्थान परिसरात जलकुंभ उभारण्यात आला आहे. पण धरणातून येणारं पाणी खरातच्या संस्थांलगतच्या आंब्याच्या बागेला दिलं जात असल्याचं सांगितलं जात आहे आणि यावरूनच टीकेची झोड उठतीये. सिन्नरच्या या भागात पाण्याचं दुर्भिक्ष असताना, शेतकऱ्यांचे पाण्यावाचून हाल होत असताना, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना एका संस्थानाला पाणी आरक्षित का करण्यात आलं? कुठल्या निकषांवर करण्यात आलं? खरातनं यासाठी आवश्यक ते शुल्क भरलं होतं का? त्याच्यावर ही मेहरबानी होण्याचं कारण काय आहे? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. कारण शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळत नसताना त्याचवेळी खरात या पाण्यामधून आंब्याची बाग फुलवत होता अशी चर्चा सुरू आहे. यावरून ठाकरे सरकारवर आरोपसुद्धा होत आहेत. त्यातही तेव्हा जलसंपदा मंत्री असलेले जयंत पाटील यांचे अशोक खरातसोबत फोटो आहेत. तर तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचे अशोक खरातसोबत फोटो आहेत. खरातचं सध्याचं प्रकरण पुढे आल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरातच्या संस्थांना मिळणारं दारणा धरणाचं पाणी तात्काळ बंद करण्यात आलं आहे असं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. पण मागची 6 वर्ष खरातला कुठल्या आधारावर हे पाणी मिळत होतं, कोणाच्या आशीर्वादानं मिळत होतं असे प्रश्न विचारले गेले. तेव्हा राधाकृष्ण विखे पाटीलांनी GR संदर्भात चौकशी करणार आहोत, कोणाचं नोटिंग आहे,
कोणाच्या सह्या आहेत याची माहिती घेत आहोत असं उत्तर दिलं. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलताना म्हणाले, माझं काहीही म्हणणं नाही, तुम्ही सगळ्यांची चौकशी करा, कारण पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या. त्यामुळं कोणाच्या आशीर्वादानं शेतकऱ्यांना डावलून खरातला पाणी कुठून मिळालं हा प्रश्न आता चर्चेत आलाय. एका बाजूला खरातचं महिलांवर अत्याचार करण्याचं प्रकरण चर्चेत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे राजकीय लागेबंधे चर्चेत आलेत. त्याचे अनेक मंत्र्यांशी संबंध असल्याच्या, त्यांच्या माध्यमातून तो बदल्यांचं नेटवर्क हँडल करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. सोबतच त्याचं नाशिकमधल्या स्थानिक राजकारणांवर प्रभाव होता. त्यानं सिन्नरमध्ये ग्रामस्थांना दमदाटी करून रस्ते आणि पाणी आपल्या सोयीनुसार वळवल्याचं बोललं जातंय. पण सध्या विरोधक खरातवरून सरकारवर जोरदार टीका करत असले. पाणी कोणी दिलं, कुणाला दिलं हा मुद्दा नसल्याचं संजय राऊत म्हणत असले तरी कॅप्टन अशोक खरात हा ठाकरे सरकारचा लाभार्थी होता, हे आता पुढे आलंय. ठाकरे सरकारच्या काळात निघालेल्या खरातच्या संस्थांना थेट धरणातून पाणी देण्याच्या GR बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube